भाजपची राज्यामध्ये दुसरी यादी जाहीर. राम सातपुतेंना सोलापुरातून उमेदवारी, भंडारा गोंदियातून सुनील मेंढेंना उमेदवारी जाहीर, तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट. सोलापूरमधून राम सातपुतेंना उमेदवारी, भाजपनं विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामींचं तिकीट कापलं. सातपुतेंकडून पक्षातील सर्व नेत्यांचे आभार. सोलापुरात राम सातपुतेंच्या समर्थकांकडून जल्लोष. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक नेतेंची प्रतिक्रिया. दुसऱ्यांना नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मोदीजी आणि राज्यातील नेत्यांचे आभार. सुनील मेंढेंची प्रतिक्रिया. चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसकडून उमेदवारी, दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या प्रतिभा धानोरकर पत्नी. चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकरांमध्ये लढत होणार. महायुतीमधले अंतर्गत वाद मिटवण्यासाठी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर 2 बैठका संपन्न. पहिली बैठक नगरमधील सुजय विखे राम शिंदेंचा वाद मिटवण्यासाठी, तर हर्षवर्धन पाटील यांचा दादा गटासोबत असलेल्या वादावर दुसरी बैठक. बारामती लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं. देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा. चर्चेनंतर हर्षवर्धन पाटलांनी बोलणं टाळलं. राम शिंदे विखे पिता पुत्र आणि फडणवीसांच्या यांच्यामध्ये सागर बंगल्यावर 1 तास बैठक. बैठकीनंतर विखे पिता पुत्र कोणतीही प्रतिक्रिया न देता निघाले. मी प्रमुख दावेदार, पण पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार. सगळ्या प्रश्नांचं आणि अडचणींचं निराकरण झालं. सुजय विखेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. बैठकीनंतर राम शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर 1.5 तास बैठक. 2 ते 3 दिवसांमध्ये महायुतीचं जागावाटप जाहीर होणार. सुनील तटकरेंची माहिती. महादेव जानकर महायुतीमध्येच, महायुतीकडून रासपला लोकसभेची 1 जागा. महादेव जानकर परभणी लोकसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता. महादेव जानकरांनी माहितीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. माहितीमध्ये रासपच्या चिन्हावर लढण्याचं जानकरांनी मान्य केलं. प्रसाद लाड यांची माहिती. महादेव जानकरांची परभणीतून जागा निश्चित झाल्याच्या चर्चेनंतर रासपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह. महायुतीकडून परभणीची जागा रासपला सोडण्याच्या चर्चा. रामटेकच्या गडावर भगवा फडकवणार, विजय महायुतीचा होणार. पक्षप्रवेशानंतर राजू पारवेंचं वक्तव्य, तर काँग्रेसला खऱ्या कार्यकर्त्यांची जाण नाही, पारवेंची काँग्रेसवर टीका. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राजू पारवे यांचं नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत. नागपूर विमानतळावर शिवसैनिकांचा जल्लोष. भाजप नेते परिणय फुकेंचा भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभा लढण्यास नकार. नाना पटोले प्रतिस्पर्धी नसल्यामुळे फुकेंचा निवडणुकीला नकार. परिणय फुकेंनी पक्षाला नकार कळवला. नामदेव किरसान यांचे गडचिरोलीमध्ये जल्लोषात स्वागत. काँग्रेसचे नामदेव किरसान गडचिरोली चिमूर लोकसभा उमेदवार. 40 आमदार असलेल्यांना 4 जागा दिल्या जातात असं म्हणत अमोल कोल्हेंची टीका. पुण्यामध्ये अमोल कोल्हेंनी घेतली वसंत मोरेंची भेट. वसंत मोरेंच्या जनता दरबारामध्ये जात कोल्हेंनी भेट घेतली. अमोल कोल्हे आणि वसंत मोरे यांच्यामध्ये चर्चा. मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे उमेदवार. भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांचा महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा. आमच्या सर्वोच्च नेत्याला चपलीनं मारणं, विंचू म्हणण्याची भाषा आम्ही ऐकायला लाचार नाही. शिवतारेंच्या वक्तव्यावर उमेश पाटील भडकले. प्रकाश षडंगेंचा पक्ष बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणार. दौंडमधील महेश भागवत लढवणार बारामतीची निवडणूक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये मातंग समाजाची महत्त्वाची बैठक संपन्न. मातंग समाज लोकसभेसाठी परभणीतून उमेदवार देणार. निवडणूक अर्ज भरण्याची आणि माघार घेण्याची वेळ येईल, त्यावेळेला खरं चित्र स्पष्ट होईल. पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना यश मिळो. ईश्वरचरणी प्रार्थना. नीलम गोरेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या सभांसाठी पिंपरी चिंचवडमधील 66 ठिकाणं निश्चित. ठरलेल्या सभास्थळांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी राजकीय पक्षाला सभा घेता येणार नाहीत. भोसरीतील पीएमटी चौक, शाहू महाराज मैदानांचा समावेश. पुण्यामध्ये निवडणुकीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी 135 भरारी पथकं, 129 स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना. होळीमध्ये